So good afternoon everybody and thank you for joining us. आजचा विषय हा आपण दोन पार्ट्स मध्ये डिवाइड केलेला आहे. As all of you know, the first part is circumstantial evidence in criminal trial आणि दुसरा पार्ट आहे कन्फेशन्स इन क्रिमिनल ट्रायल. सो आजच्या विषयावर जाण्याच्या पूर्वी आज हे महत्वाचं आणि प्रासंगिक ठरेल की आज 12 जानेवारी म्हणजे स्वामी विवेकानंदांची जयंती आणि हेही प्रासंगिक तेवढंच ठरेल की त्यांनी एक सांगितलं की ज्यावेळेस आम्ही कोर्टरूम ट्रेनिंग इन्स्टिट्यूट या इन्स्टिट्यूटची बांधणी करत होतो किंवा ही कन्सेप्ट डोक्यात घोळत होती त्यावेळेस कुठेतरी त्या विचारांना सुद्धा किंवा त्या विचारांनी सुद्धा आम्ही प्रेरित होतो की त्यांनी सांगितलं व्हॉट इज प्रॅक्टिकल नॉलेज. एज्युकेशन बद्दल, ज्ञानाबद्दल, नॉलेज बद्दल, प्रॅक्टिकल नॉलेज बद्दल त्यांनी खूप आपल्याला मार्गदर्शन केलंय आणि त्यातच त्यांनी सांगितलं एज्युकेशन शुड बी ऍक्टिव्ह. जे शिक्षण असलं पाहिजे ते ऍक्टिव्ह शिक्षण असलं पाहिजे. आणि व्हॉट डू यू मीन बाय प्रॅक्टिकल नॉलेज? आपण नेहमी म्हणतो की क्लासरूम टू कोर्टरूम ही जी दरी आहे, हे जे अंतर आहे, ते अंतर आपल्याला कमी करायचंय. हे कसं कमी होतं? व्हेन वी एंटर्ड इन टू द कोर्टरूम आणि ज्यावेळेस आपण एक्सपिरियन्स घेतो तर आपण आपल्या एक्सपिरियन्स मधून आपण ज्युनियरशिप करतो, आपण काही खटले शिकतो, काही ऑब्झर्वेशन्सनी, काही सिनियर्स बरोबर राहून अशा वेगवेगळ्या माध्यमातून आपण हे जे अंतर आहे ते कमी करत असतो अँड वी ट्राय टू गेट द प्रॅक्टिकल नॉलेज. पण प्रॅक्टिकल नॉलेजची सुंदर डेफिनेशन जर आपण म्हणाल तर आपल्या लक्षात येईल की स्वामी विवेकानंदांनी सांगितलं की इट्स नॉट ऑल अबाउट नोईंग द फॅक्ट्स. फक्त फॅक्ट्स माहिती असाव्यात हे महत्वाचं नाही. However, using your knowledge for the productive purpose is called as a practical knowledge. परंतु तुम्हाला अवगत झालेलं ज्ञान हे ज्यावेळेस तुम्ही प्रोडक्टिव्ह पर्पज करता वापरता त्याला आपण प्रॅक्टिकल नॉलेज असं म्हणतो. मग आज आपण आपल्या फील्डमध्ये वकिली करत असू किंवा आपण ज्युडिशियरी ऍस्पिरंट्स असू किंवा आपण प्रॉसिक्युशन ऍस्पिरंट्स असू किंवा आपण जॉब जरी करत असेल तरी सुद्धा माझ्या फील्डचं प्रॅक्टिकल नॉलेज म्हणजे नेमकं काय? तर मला अवगत असलेलं ज्ञान, मला अवगत असलेली माहिती ज्यावेळेस मी प्रोडक्टिव्ह पर्पज करता वापरतो किंवा वापरते त्याला स्वामी विवेकानंदांच्या भाषेत आपण म्हणतो की प्रॅक्टिकल नॉलेज. आणि कोर्टरूम ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून सुद्धा आमचा प्रयत्न हाच असतो की जेवढं प्रॅक्टिकल शक्य होईल तेवढं आपल्यापर्यंत आपण पोहोचूया आणि त्या प्रॅक्टिकल नॉलेजच्या माध्यमातून की असं ज्ञान की जे ज्ञान आपल्याला व्यावहारिक किंवा आपल्या प्रोफेशनल फील्डमध्ये त्याचा प्रोडक्टिव्ह यूज करता येईल, आपल्या चरितार्थाकरता यूज करता येईल, तसेच समाजाचं काही देणं लागतो म्हणून त्यांच्या सेवेकरताही आपलं फील्ड आहे ते यूज करता येईल. या गोष्टी आज मला वाटतं की सुरुवातीला मी सांगणं प्रासंगिक वाटतं. दुसरी गोष्ट आपलं प्रोफेशनही नोबल म्हणून गणलं जातं. व्हाय इट इज कन्सिडर्ड टू बी नोबल? बिकॉज इट इज बेस्ड ऑन नॉलेज. तिसरी एक गोष्ट महत्वाची जर आपण बघितलं स्वामी विवेकानंदांचं चरित्र जरी आपण बघितलं तर आपल्या लक्षात येईल की त्यांचं शिक्षण BA पर्यंत जरी झालं असेल तरी माणसाची जडणघडण होताना एक गोष्ट महत्वाची ठरते ती म्हणजे आपलं जेनेटिक्स. आता ह्या जेनेटिक्स जर आपण बघाल तर त्यांना 3 पिढ्यांची वकिलीची परंपरा होती. म्हणजे त्यांचे वडील वकील, त्यांचे आजोबा वकील, त्यांचे पणजोबा वकील. आणि म्हणून ह्या गोष्टींचा आज त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आपण वंदन करूया. आणि त्यांनी जो मार्ग सांगितला बऱ्याच ठिकाणी गेल्यानंतर बऱ्याचदा विचारलं जातं की टेल अस अ रोड मॅप टू बी अ सक्सेसफुल लॉयर. हाऊ टू बिकम अ सक्सेसफुल लॉयर, हाऊ टू बिकम सक्सेसफुल इन अवर प्रोफेशन. आय ऑनेस्टली फील दॅट की जे आपल्याला पुरातन काळापासून सांगत आले की ज्ञान, कर्म, भक्ती आणि योग या 4 गोष्टी आपल्याला सक्सेसफुल करतात. मग ज्ञानाची कास आपलं प्रोफेशनच लॉजिक आणि रॅशनॅलिटीवर अवलंबून आहे. आपल्याला नेहमी स्वतःला अपडेट ठेवावं लागतं आणि त्याकरता ज्ञानाची कास सोडून आपल्याला जमत नाही. त्याचप्रमाणे कर्माची कास सोडूनही आपल्याला जमत नाही. काम हे आपल्याला करणं हे इत्यंभूत आहे किंवा क्रमप्राप्त आहे. आणि भक्ती आणि योग हे मला स्थिरता देते किंवा ते कुठल्याही फॉर्म मध्ये असू द्या.
परंतु मला ती स्थिरता देते. अशा या विचारांनी प्रेरित होऊन हा आपण छोटासा प्रयत्न करतोय आणि तो निश्चितच आपल्याला आवडेल अशी मी आशा बाळगतो. आणि आपण वेलकम टू our topic and first part of our today's session, that is circumstantial evidence in criminal trial. Now talking about circumstantial evidence, आपण एक let us start with an example. एक एक्झाम्पल घेऊया की काय होतं की ए ने चार्ज असा आहे क्रिमिनल ट्रायल मध्ये की ए ने बी चा मर्डर केला. आता याच्यामध्ये लक्षात घ्या, कुठलीही क्रिमिनल ट्रायल चालू असताना काही क्रिमिनल ट्रायलचे फाउंडेशनल आस्पेक्ट्स असतात, काही फाउंडेशनल बेसिक फॅसेट्स असतात. ते बेसिक फॅसेट्स मला कळाले पाहिजे. आता वेदर ए कमिटेड मर्डर ऑफ बी हे काय झालं, तर ही झाली फॅक्ट इन इश्यू. म्हणजे ही वादातीत फॅक्ट आहे. प्रॉसिक्युशननी माझ्यावर आरोप केलाय की येस वेदर ए कमिटेड मर्डर ऑफ ए हॅज कमिटेड मर्डर ऑफ बी, असा माझ्यावर आरोप आहे की ए ने बी चा मर्डर केला आणि आपण असे धरूया की आपण ए ला रिप्रेझेंट करत आहोत. तर पहिला फाउंडेशनल आस्पेक्ट आपल्या लक्षात आलं पाहिजे की व्हॉट इज फॅक्ट इन इश्यू. फॅक्ट इन इश्यू इज वेदर ए कमिटेड मर्डर ऑफ बी. नाउ व्हॉट इज रिलिव्हंट फॅक्ट. मग मला कळतं की अरे एनी फॅक्ट विच इज रिलेटेड अँड कनेक्टेड टू द फॅक्ट इन इश्यू बिकम्स अ रिलिव्हंट फॅक्ट. मग आता वेदर ए कमिटेड मर्डर ऑफ बी ही जर फॅक्ट इन इश्यू असेल आणि आपण असं धरूया की बी चा मर्डर हा बानेर भागात झाला आणि ए मर्डर झाला त्यावेळेस बानेर भागात होता, मग याला काय म्हणणार आपण. बिकॉज at the time of commission of the offense, at the time of murder, A was in Bane. Therefore, it is connected to the fact in issue, म्हणून ती झाली relevant fact. आणि फॅक्ट म्हणजे काय. फॅक्ट म्हणजे एनिथिंग, the thing which is pursued by our senses, state of mind. So these three definitions are not only the definition in the book, however it is to be applied practically to the cases. आणि असं बऱ्याचदा म्हणतात ज्युरिस्ट, you should or you will learn or you will understood law very betterly when it is applied to the particular facts and cases. ज्यावेळेस एखाद्या केसला लॉ अप्लाय होतो त्यावेळेस लॉ आपल्याला चांगल्या पद्धतीने कळतो. सो वी आर टॉकिंग अबाउट फाउंडेशनल आस्पेक्ट्स ऑफ द क्रिमिनल ट्रायल. आणि फाउंडेशनल आस्पेक्ट मध्ये मला फॅक्ट कळाली, मला रिलिव्हंट फॅक्ट कळाली, मला फॅक्ट इन इश्यू कळाली. त्यानंतर मला हेही माहिती असेल कदाचित की अरे माझ्यावर आरोप प्रॉसिक्युशननी केलेले आहे, म्हणून इट इज अ ड्युटी ऑफ द प्रॉसिक्युशन टू प्रूव्ह द केस अगेन्स्ट मी अँड दॅट टू बियॉन्ड द रिझनेबल डाऊट. म्हणजे प्रॉसिक्युशनला माझ्या विरोधातली केस ही बियॉन्ड रिझनेबल डाऊट, कुठल्याही डाऊट शिवाय प्रूव्ह करायची आहे. अँड दॅट डाऊट शुड बी रिझनेबल, दॅट शुड नॉट बी द इमॅजिनरी डाऊट. आणि असं हे का बरं, असं प्रॉसिक्युशनला का ड्युटी दिली. तुम्ही मर्डर केली तरी प्रॉसिक्युशनला का ड्युटी दिली. बिकॉज अवर क्रिमिनल ज्युरिस्प्रुडन्स इज बेस्ड अपॉन द कॉन्स्टिट्युशनल प्रिन्सिपल ऑफ द प्रिझम्पशन ऑफ इनोसन्स. What do you mean by presumption of innocence? You are presumed to be innocent till you proves to be guilty. आपण नेहमी ऐकतो. आणि ऑनरेबल सुप्रीम कोर्ट goes to the extent time and again by saying that the presumption in favor of the accused is not only the presumption of innocence is in favor of the accused, but it is in favor of every human being. म्हणजे every human being is considered to be innocent. आणि जर मला इनोसंट समजत असाल कायद्याने, कॉन्स्टिट्युशनल प्रिन्सिपलने, देन आय एम प्रिझ्युम टू बी इनोसंट टिल आय प्रूव्ह टू बी गिल्टी. मला गिल्टी साबित करेपर्यंत मला हे इनोसंट म्हणून गृहीत धरलं जातं. आणि म्हणून प्रॉसिक्युशनची ड्युटी आहे की अरे बियॉन्ड रिझनेबल डाऊट, कुठलाही डाऊट न ठेवता माझ्या विरोधातली केस तुम्ही प्रूव्ह केली पाहिजे. बऱ्याचदा आपण प्रॅक्टिशनर असाल तर आपल्याला लक्षात येईल की आपल्या केसमध्ये आपण डिफेन्स घेतो टोटल डिनायलचा. उदाहरणार्थ आपण म्हणतो की नाही हे मी केलं नाही, हे खोटं आहे. आपण कधी विचार केला का की हा डिफेन्स आपण नेमकं का घेतो. हा डिफेन्स आपण याकरता घेतो
असं मला वाटतं. कारण आय एम प्रिझ्युम टू बी इनोसंट. प्रॉसिक्युशन हॅज द बाउंडन ड्युटी टू प्रूव्ह द केस अगेन्स्ट मी. माझ्या विरोधातली केस प्रूव्ह करण्याची ड्युटी प्रॉसिक्युशनला आहे. त्याच्यामुळे मी नाही सांगणार कोणी केलं. आय हॅड बीन गिवन अ राईट टू सायलेंट, राईट टू बी सायलेंट बाय द कॉन्स्टिट्यूशन. मला शांत राहण्याचा अधिकार दिलाय. प्रिझम्पशन ऑफ इनोसन्स माझ्या फेवर मध्ये आहे आणि प्रॉसिक्युशनला माझ्या विरोधातली केस ही प्रूव्ह करायची आहे. त्याच्यामुळं मी काय म्हणतो, मी हे केलेलं नाही. मला माहिती नाही त्याची कशी हत्या झाली, तो हत्या होऊन गेला की वेदर इट इज ऍक्सिडेंटल, सुसाइडल, होमिसाइडल, डेथ कशी आहे मला सांगता येणार नाही. हावेवर आय एम नॉट द कल्परिट. आणि म्हणून मी टोटल डिनायलचा डिफेन्स घेतो. मग आता पुढे जाऊन आपण ह्या आस्पेक्ट बरोबर समजून घेऊया की एखादी क्रिमिनल ट्रायल जर आपल्याला चालवायची असेल तर प्रॉसिक्युशनला काय करायचंय, प्रूव्ह करायची बियॉन्ड रिझनेबल डाऊट. मला काय करायचंय, मला त्यांची केस डिस्प्रूव्ह करायची. आणि याचबरोबर प्रॉसिक्युशन कडून कधी कधी काय होतं की त्यांची केस प्रूव्ह करण्याची राहून जाते. आणि म्हणून परत एकदा महत्वाचे 3 आस्पेक्ट आपल्या समोर येतात व्हाईल अप्रिशिएटिंग द एव्हिडन्स ऑर व्हाईल कंडक्टिंग द क्रिमिनल ट्रायल. दॅट इज प्रूव्ड, नॉट प्रूव्ड अँड डिस्प्रूव्ड. ही खऱ्या अर्थाने व्यावहारिक म्हणा किंवा प्रॅक्टिकल म्हणा आपल्याला याच्या डेफिनेशन अवगत झाल्या पाहिजे. या आपल्याला कायमस्वरूपी राहणार आहे. ज्यावेळेस आपण आर्ग्युमेंट करू, ज्यावेळेस आपण न्यायाधीशांना सांगू की माझ्या विरोधातली केस ही प्रॉसिक्युशननी कशी प्रूव्ह केली नाही, त्यावेळेस मला माहित असलं पाहिजे की केस कशी प्रूव्ह होते. मग म्हणून मला प्रूव्ड म्हणजे काय, नॉट प्रूव्ड म्हणजे काय आणि डिस्प्रूव्ड म्हणजे काय, या तीनही गोष्टींची माहिती असणं गरजेचं आहे. त्यावर जर आत्ताचे एव्हिडन्स म्हणजेच भारतीय साक्ष अधिनियमच्या सेक्शन 3 मध्ये आपण गेलं तर त्यांनी सांगितलं बघा तुम्हाला केस प्रूव्ह करायची, कशी प्रूव्ह करायची, एव्हिडन्सनी प्रूव्ह करायची. एव्हिडन्स म्हणजे काय, मग एव्हिडन्सच्या व्याख्येत ज्या वेळेस आपण जातो त्यावेळेस आपल्याला कळतं की अरे एव्हिडन्स म्हणजे ऑल द स्टेटमेंट्स. स्टेटमेंट कुठले, ओरल स्टेटमेंट ऑर स्टेटमेंट्स गिवन दी इलेक्ट्रॉनिकली. म्हणजेच आपण ट्रायल मध्ये बघतो की बऱ्याच साक्षीदारांचे तपास टिपणं किंवा स्टेटमेंट रेकॉर्ड केले जातात आणि त्यांना कोर्टात बोलवलं जातं, त्यांची साक्ष घेतली जाते. तो एव्हिडन्स म्हणजेच ओरल एव्हिडन्स आला. त्यानंतर आपल्याला एव्हिडन्सच्या व्याख्येमध्ये कळतं की इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स. आणि आता भारतीय साक्ष अधिनियम मध्ये इलेक्ट्रॉनिक जो डॉक्युमेंटरी एव्हिडन्स आहे दुसरा प्रकार, त्या डॉक्युमेंटरी एव्हिडन्स मध्येच इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सला सामील करण्यात आलेला आहे. आणि आता इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स हा डॉक्युमेंटरी एव्हिडन्सची ऍट पार त्याच्याबरोबर म्हणजेच इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स हा डॉक्युमेंटरी एव्हिडन्सचाच भाग आहे असं समजण्यात येईल. अशा पद्धतीने प्रोव्हिजन केली. म्हणून मला कळालं की अरे माझी केस प्रूव्ह करायची, नॉट प्रूव्ह करायची, डिस्प्रूव्ह करायची, तर हे सगळं होणार आहे एव्हिडन्सच्या माध्यमातून. पुरावा म्हणजे नेमकं काय, तर पुराव्याची व्याख्या मला अशी सांगितली की ऑल द स्टेटमेंट्स दॅट मे बी इलेक्ट्रॉनिक. मग असे सगळे म्हणजेच ओरल एव्हिडन्स दिला जाऊ शकतो माझ्या विरोधात, त्याच पद्धतीने डॉक्युमेंटरी एव्हिडन्स सुद्धा दिला जाऊ शकतो. डॉक्युमेंटरी एव्हिडन्स मध्ये इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स सुद्धा सामील होतो. आणि म्हणून मला एव्हिडन्स कळाला, एव्हिडन्सची व्याख्या कळाली. आता या एव्हिडन्सनी एखादी गोष्ट प्रूव्ह झाली असं कधी म्हणता येतं, एखादी गोष्ट नॉट प्रूव्ह झाली अशी कधी म्हणता येतं, किंवा डिस्प्रूव्ह झाली अशी कधी म्हणता येतं. मग हा विचार करताना मी त्या डिफिनेशन वाचल्यावर माझ्या लक्षात येतं की आपण एखादं उदाहरण जर घेतलं तर आपण बघा, मी नेहमी सांगत असतो, सोपं असतं समजायला म्हणून, की एखादा मर्डर झाला, जसा असा आरोप झाला की अरे मी 11 वाजता, एक आय विटनेस आहे म्हणजेच ओरल एव्हिडन्सचा तो पार्ट आहे, आणि तो सांगतो मी जाता जाता बघितलं की जाता जाता मी चाललो होतो आणि मला अचानक दिसलं की साधारणतः 50 ते 60 मीटर अंतरावर आमच्याच गल्लीत किंवा आमच्याच गावात आमच्याच एरियामध्ये राहणारा एक मुलगा आहे आणि त्या मुलाला आमच्याच एरियात राहणारे 3 मुलं धरून मारत होते. एकाच्या हातात चाकू होता, एकाने त्याला धरलं, दुसऱ्याने चाकू त्याला खुपसला आणि त्यानंतर तो खाली पडला. खाली पडल्यानंतर तिसऱ्याने त्याच्या डोक्यात दगड घातला आणि तो मरणासन्न अवस्थेत किंवा बेशुद्ध अवस्थेत झाला. मी घाबरलो, मी घरी गेलो आणि त्यानंतर मी झोपी गेलो किंवा मी कोणाला सांगितलं नाही. आणि 4 दिवसांनी मात्र मी ही गोष्ट पोलिसांना सांगितली.
असा तो आय विटनेस एखादं स्टेटमेंट आपल्याला नेहमी किंवा केसेसमध्ये इमॅजिनरी आपण एक्झाम्पल घेतलं तर बघायला मिळालं. मग काय होतं, आता आपण आहोत प्रूव्ड नॉट प्रूव्ड डिस्प्रूव्ड वर. आता हा मला एव्हिडन्स द्यायचा, एव्हिडन्सनी केस प्रूव्ह करायची आहे. एव्हिडन्स कसा असला पाहिजे, सेक्शन 3 सांगतो एव्हिडन्स हा रिलिव्हंट असला पाहिजे आणि एव्हिडन्स हा ऍडमिसिबल असला पाहिजे. आता याचा रिलिव्हन्सी ऑफ द फॅक्ट्स मी समजून घेतलं की अरे फॅक्ट इन इश्यू हा आहे का त्या दिवशी याचा मर्डर या तिघांनी केला का. म्हणून हा आय विटनेस सांगतो की मी तिथं राहून ते बघितलं की ते तिघ लोक याला मारत होते, म्हणून याचा एव्हिडन्स रिलिव्हंट आहे, तो रेकॉर्ड करावा लागेल कारण तो फॅक्ट इन इश्यूशी संबंधित आहे, कनेक्टेड आहे. मग ह्यांनी स्टेटमेंट दिलं पोलिसांना 4 दिवसानंतर आणि सांगितलं साहेब मी अशी अशी घटना बघितली. त्यानंतर त्याची साक्ष कोर्टामध्ये झाली आणि साक्षीमध्ये त्यांनी परत पोलिसांना दिलेलं स्टेटमेंटच रिट्रेट केलं चीफ एक्झामिनेशन मध्ये आणि सांगितलं अशी अशी घटना झाली. मग ही घटना ऐकल्यानंतर क्रॉस एक्झामिनर किंवा डिफेन्स काउन्सिलच्या हातात जे वेपन आहे ते म्हणजे क्रॉस एक्झामिनेशन. सो क्रॉस एक्झामिनेशन मध्ये त्याला विचारलं गेलं की तू काम काय करतो, तुझ्या कामाच्या वेळा किती. त्यांनी सांगितलं मी कलेक्शनचं काम करतो, बँकेचं असेल कशाचं असेल, एका घरात 5 मिनिटं कलेक्शनला लागतात. किती वाजता काम सुरू केलं, तो म्हणला संध्याकाळी 7 वाजता काम सुरू केलं. किती घरांमध्ये केलं, 50 घरांमध्ये केलं. ही घरं आजूबाजूला जवळ होती, तिथून गाडीवर जाता येत नव्हतं. प्रत्येक ठिकाणी तू जाऊन त्यांच्याकडून कलेक्शन घेऊन त्यांना पावती देईपर्यंत 5 मिनिटं लागायचे. त्यांनी हो म्हटलं. आणि मग अशा पद्धतीने एव्हिडन्स आल्यानंतर आपण कॅल्क्युलेट केलं की अरे यांनी 50 घराचं जर केलं असेल आणि 5 मिनिटं प्रत्येक घराला लागले असतील तर 5 225 म्हणजे 250 मिनिटं झाले, म्हणजे 4 तास झाले. मग 10चा इन्सिडेंट आहे हा म्हणतो मी बघितला, परंतु 11 वाजेपर्यंत हा जर तिथंच असेल तर तो तिथं पोहोचू शकतो का? नाही पोहोचू शकत. कारण काय की आय विटनेस जर सांगतो की मी बघितलंय तर मग शिक्षा द्यायला काय हरकत आहे. परंतु क्रॉस एक्झामिनेशन दिली आणि क्रॉस एक्झामिनेशन मधून आपण डिस्प्रूव्ह करण्याचं काम केलं आणि प्रॉसिक्युशनला प्रूव्ह करायचं होतं. आणि मग जजेस कसं ठरवणार की केस प्रूव्ह झाली की नाही झाली, हे जर मला माहित असेल तर मला केस व्यवस्थितपणे चालवता येईल. आणि म्हणून मी प्रूव्हची डेफिनेशन बघतो त्यावेळेस मला कळतं की प्रूव्ड मीन्स आफ्टर कन्सिडरिंग द एंटायर मॅटर. म्हणजे त्यांच्या समोरचं एंटायर मॅटर कन्सिडर केल्यानंतर जर न्यायाधीशांना वाटत असेल की दिस फॅक्ट एक्झिस्ट, हे जे तथ्य आहे ते खरं आहे आणि ते घडलेलं आहे, और किंवा जर न्यायाधीशांना असं वाटत असेल की एक्झिस्टन्स ऑफ दी दॅट पर्टिक्युलर फॅक्ट इज सो प्रोबेबल दॅट ऑर्डिनरी प्रुडंट मॅन ऑन द सपोजिशन ऑफ ऑर्डिनरी प्रुडंट मॅन विल ऍक्ट इन द सर्कमस्टन्सेस. म्हणजे काय की अरे हा विटनेस सांगतो की मी ती घटना बघितली, परंतु क्रॉस मध्ये असं आलंय की हा असंही सांगतो की मी कलेक्शन करत होतो. जर टाइम आपण जर जुळून आणला तर असं लक्षात येईल की अरे याचं कलेक्शनच 11 वाजेपर्यंत चाललं, 12 वाजेपर्यंत चाललं आणि हा तर म्हणतो 10 वाजता मी घटना बघितली. व्हॉट इज प्रोबेबल? ऑर्डिनरी प्रुडंट मॅनला काय वाटणार आहे? आणि जजला पहिला लिम जो सांगतो तो म्हणजे जजला हे वाटतं का की येस दिस फॅक्ट एक्झिस्ट? नाही. जजच्या मनात संशय निर्माण केला, कारण प्रॉसिक्युशनला बियॉन्ड रिझनेबल डाऊट आपल्या विरोधातली केस प्रूव्ह करायची होती आणि आपल्याला काय करायचंय बिंग अ डिफेन्स लॉयर जर आपण असू तर विल हॅव टू क्रिएट अ डाऊट इन द प्रॉसिक्युशन केस अँड दॅट डाऊट शुड बी रिझनेबल. मी न्यायाधीशांच्या मनामध्ये डाऊट क्रिएट केला की अरे 12 वाजेपर्यंत साहेब तो जर म्हणतो, याचं जर आपण अप्रिसिएशन केलं तर तो त्याच्या कामाच्या ठिकाणी होता आणि कामाच्या ठिकाणी पासून ते घटनास्थळापर्यंत पोहोचायला अर्धा तास लागतात, म्हणजे हा 10 वाजता हा इन्सिडेंट बघितला असेल हे शक्य होणार नाही. सो बेसिकली व्हॉट इज प्रूव्ड हे आपण समजून घेतलं पाहिजे, कारण आपल्याला त्याच्या पुढे जायचंय. हे फाउंडेशनल फंडामेंटल आस्पेक्ट आहे आणि बऱ्याचदा असं निदर्शनास येतं की हे आपल्याला माहित नसल्यामुळं आपण ज्यावेळेस क्रॉस एक्झामिनेशन घेतो, आपण पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून चीफ एक्झामिनेशन घेतो किंवा आपण एखादी ट्रायल चालवतो त्यावेळेस आपण तो एव्हिडन्स इव्हॅल्युएट व्यवस्थित करू शकत नाही. मग जी गोष्ट प्रॉसिक्युशन प्रूव्ह करू शकलं नाही त्याला म्हणायचं नॉट प्रूव्ड आणि जी माझ्या क्रॉसने मी डिस्प्रूव्ह केली त्याला म्हणायचं डिस्प्रूव्ड. अशा या दोन सदराखाली प्रूव्ड ही डेफिनेशन आली जाते. आणि म्हणून सपोजिशन ऑफ द ऑर्डिनरी प्रुडंट मॅन आणि बिलीफ ऑफ द जज या दोन गोष्टींवर आपल्याला केस न्यायची आहे. आता कशी न्यायची? एव्हिडन्सनी न्यायची. एव्हिडन्स कुठला? तर ओरल एव्हिडन्स
एव्हिडन्स कॅन बी डॉक्युमेंटरी एव्हिडन्स. आता ओरल एव्हिडन्स मध्ये सुद्धा एक उदाहरण घेऊया. आता सपोज ओरल एव्हिडन्स मध्ये डायरेक्ट एव्हिडन्सचं आता आपण उदाहरण घेतलं की त्यांनी सांगितलं की सर मी इथे इथं किंवा असा असा मी इन्सिडेंट बघितला आणि या इन्सिडेंट मध्ये मी बघितलं की तिथं जो होता तो मर्डर होताना प्रत्यक्षामध्ये मी विटनेस केलेला आहे. मग हा झाला डायरेक्ट एव्हिडन्स. हवेवर एखादा असं सांगतोय की साहेब जो मयत झाला ना त्याला संध्याकाळी म्हणजे 10 वाजता इन्सिडेंट घडला, परंतु 8 वाजता मी या चौघांना एकत्र जाताना बघितलं होतं. मी घटना काय प्रत्यक्ष बघितली नाही, परंतु ह्या चौघांना मी एकत्र जाताना बघितलं. 2 जण एका गाडीवर होते आणि दुसरे 2 जण दुसऱ्या गाडीवर होते. आणि म्हणून त्यांना जाताना बघितलं आणि नंतर मला 11च्या दरम्यान कळालं की अरे याचा मृत्यू झालाय, याचा खून झालाय. म्हणून हा विटनेस होतो लास्ट सीन थेरी आपण त्याला म्हणतो. सर्कमस्टन्शियल एव्हिडन्स म्हणजे काय? असं म्हटलं जातं मॅन मे लाय बट सर्कमस्टन्सेस नॉट. माणूस खोटं बोलू शकतो परंतु परिस्थिती खोटं बोलत नाही असं म्हटलं जातं. म्हणून परिस्थितीजन्य पुरावा. मग परिस्थितीजन्य पुरावा कसा असतो? त्याचं पहिलं उदाहरण आपण बघितलं. एखादी सर्कमस्टन्सेस अशी आहे की मी शेवट त्यांना 8 वाजता जाताना बघितलं आणि मी शेवट त्यांना जाताना बघितलं, याच्यावरून काय इन्फरन्स निघू शकेल? म्हणजे एखादी अशी फॅक्ट की ज्या फॅक्टवरून इन्फरन्स काढला जाईल इन रिस्पेक्ट ऑफ द गिल्ट ऑफ द अक्युज्ड, की आरोपी हा गुन्हेगार आहे की नाही, आरोपीने गुन्हा केलेला आहे किंवा नाही, याच्या बाबतीतला जर इन्फरन्स काढायचा झाला तर तो अशा कुठल्या फॅक्ट्स वरून निघेल त्याला आपण काय म्हणतो? सर्कमस्टन्शियल एव्हिडन्स. मग सर्कमस्टन्शियल एव्हिडन्सचे प्रकार काय? सर्कमस्टन्शियल एव्हिडन्स हा डायरेक्ट एव्हिडन्स नसतो का? इट मे बी डायरेक्ट बट अप्लाइड इनडायरेक्टली. म्हणजे मी त्या दोघांना पाहिलं, चौघांना बघितलं, एका गाडीवर 2 होते, दुसऱ्या गाडीवर 2 होते, हा डायरेक्टच एव्हिडन्स आहे. परंतु हा एव्हिडन्स अप्लाय कसा झाला? इनडायरेक्टली झाला. मी त्यांना ऍक्च्युअल मारताना बघितलं नाही, पण 2 तास अगोदर जाताना बघितलं. आता तुम्ही ठरवा याच्यातून इन्फरन्स काय काढायचं, हे आपण न्यायाधीशांना म्हणतो. दुसरं उदाहरण घेतलं तर मी ऍक्च्युअल त्याला मारताना काय बघितलं नाही, परंतु मी थोडस पुढं अंतरावर 100 मीटरवर पुढे उभं होतो आणि मी तिकडून आरोपी हा हातात कोयता घेऊन पळताना जाताना बघितलं. म्हणून आपण काय म्हणतो की he had not actually seen the incident. However, he witnessed the circumstance. त्यांनी काय बघितलं? डायरेक्ट सर्कमस्टन्स बघितली, डायरेक्ट एव्हिडन्स बघितला की आरोपी हा कोयता घेऊन पळत जात होता. आणि पळत जाताना त्यांनी आरोपीला बघितलं पण आरोपीला मारताना काय बघितलं नाही. म्हणून ही इज द विटनेस ऑफ दॅट पर्टिक्युलर सर्कमस्टन्स. त्याला आपण म्हणतो परिस्थितीजन्य पुरावा किंवा सर्कमस्टन्शियल एव्हिडन्स. आता हा सर्कमस्टन्शियल एव्हिडन्स जर म्हटलं तर याचे प्रकार काय काय होतात? तर पहिला प्रकार आपण समजून घेतोय की क्रिमिनल ट्रायल मध्ये बऱ्याचदा अशा प्रकारचा एव्हिडन्स आपल्या समोर येतो आणि तो म्हणजे दॅट इज इन द फॉर्म ऑफ लास्ट सीन थेरी. आता ही लास्ट सीन थेरी म्हणजे काय? तर मी जो कोणी आरोपी आहे, गुन्हेगार आहे किंवा मयत आहे, या दोघांनाही एकत्रित पाहिलं. त्याचे आपण उदाहरणं आता बघितले. आता या लास्ट सीन बद्दल मी आपल्याला प्रॅक्टिकली जे काही आपल्याला उपयोगाला येतील असे काही जजमेंट्स आपल्याला सांगणार आहे. तर या लास्ट सीन थेरी हा इट इज अ काइंड ऑफ अ सर्कमस्टन्स. इट इज अ काइंड ऑफ अ सर्कमस्टन्शियल एव्हिडन्स. आता हा एव्हिडन्स अप्रिशिएट करताना किंवा ह्या प्रकारचा एव्हिडन्स माझ्या केसमध्ये आला. उदाहरणार्थ माझ्या केसमध्ये विटनेसनी सांगितलं की अरे या चौघांनाही मी रात्री 8 वाजता एकत्र अमुक अमुक हॉटेलकडे जाताना बघितलं. गुन्हा कसा घडतो? बऱ्याचदा गुन्ह्याला कुठलेही पुरावे ठेवायचे नाही अशा पद्धतीने गुन्हेगार गुन्हा करत असतो आणि त्याच्यामुळे त्यांना डायरेक्ट एव्हिडन्स प्रत्येक गुन्ह्यामध्ये अवेलेबलच होईल हे आपल्याला सांगता येतं. म्हणून सर्कमस्टन्शियल एव्हिडन्सवर सुद्धा आरोपीला शिक्षा होऊ शकते. एक मिसकन्सेप्शन म्हणजे वी हॅड कम अक्रॉस
again and again that kind of a misconception in respect of the circumstantial evidence. That is, circumstantial evidence is a weak kind of evidence. However, according to me, that is not a weak kind of evidence. It is a direct evidence, but applied indirectly, असं म्हटलं जातं. नाउ लास्ट सीन थिअरी. लास्ट सीन थिअरीचं इव्हॅल्युएट करताना आपण बघितलं की ज्यावेळेस मी एक विटनेस येतो आणि तो सांगतो की 8 वाजता मी या चौघांना जाताना बघितलं 2 वेगवेगळ्या गाडींवर, आणि मी म्हणतो अरे ठीक आहे. मग मी कोर्टाला, न्यायाधीशांना किंवा क्रॉसमध्ये मी त्या विटनेसला विचारतो की अरे हे जिथं तू बघितलं तिथं तू नेहमी जातोस का? ही तुझं नेहमी थांबण्याचं ठिकाण आहे का रात्री 8 वाजता? मग मी त्याच्याकडून क्रॉसमधून अशा प्रकारचं मटेरियल आणलं की तो कामावरून सुटल्यानंतर घरी 8 वाजेपर्यंत ज्या मार्गे पोहोचतो तो मार्ग वेगळा आहे. तो मार्ग त्याला जवळचा आहे, या मार्गाने येण्याचं कुठलंही कारण नव्हतं आणि तो त्या मार्गाला बाय चान्स गेला होता. तो त्या ठिकाणी दररोज असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आणि म्हणून मी आता, कारण मला डिस्प्रूव्ह करायची केस, त्यांनी तर सांगितलं, मग मला त्याचा प्रेझेन्स जो आहे तो डिस्प्रूव्ह करायचा, म्हणून मी त्याला त्या पद्धतीने प्रश्न विचारतो आणि मग मी न्यायाधीशांना आर्ग्युमेंट करतो की साहेब, ही इज अ चान्स विटनेस. बाय चान्स हिज प्रेझेन्स वॉज देअर. हिज प्रेझेन्स वॉज नॉट एट ऑल नॅचरल. त्याचा प्रेझेन्स नॅचरल होता का? नाही. मी कधीच जात नाही त्या दुकानात आणि त्याच दिवशी गेलो तर माझा प्रेझेन्स नॅचरल होणार नाही. माझ्या घरापासून ते स्थळ कमीत कमी 5 किलोमीटर अंतरावर आहे आणि ज्या गोष्टी करता मी तिथे गेलो होतो तीच घ्यायला मला इथं 2 किलोमीटरवर सुद्धा संधी आहे, तर मी तिकडे का जाईल? म्हणून प्रोबॅबिलिटी ऑफ द एक्झिस्टन्स ऑफ द फॅक्ट, एखादी फॅक्ट ही एक्झिस्ट करते का, हा विटनेस तिथं होता का, या विटनेसनी ती घटना बघितली का, ही फॅक्ट जर आपल्याला प्रूव्ड किंवा नॉट प्रूव्ड करायची असेल तर अशा पद्धतीने आपल्याला ते इव्हॅल्युएट करावं लागेल. म्हणून लास्ट सीनच्या बाबतीत असं म्हटलं जातं की मग मी त्याला प्रश्न विचारल्यानंतर मी म्हणतो की नो सर, ही इज अ प्लांटेड विटनेस बाय द प्रॉसिक्युशन. कारण ह्या घटनेला, या गुन्ह्याला कुठल्याही प्रकारचा डायरेक्ट एव्हिडन्स नाही आणि डायरेक्ट एव्हिडन्स नसल्यामुळं हा एव्हिडन्स प्लांट केला गेलेला आहे लास्ट सीनचा आणि हा विटनेस तयार केला गेला. मग लास्ट सीनच्या बाबतीत दुसरी इम्पॉर्टंट आस्पेक्ट आपल्याला लक्षात घ्यायला हवी आणि ती म्हणजे टाइम गॅप. आता हेच इमॅजिनरी एक्झाम्पल असं घेऊया की हा सांगतोय की 8 वाजता मी बघितलं आणि 10 वाजता तर त्याची डेड बॉडी मिळाली. परंतु हेच उदाहरण उलट जर घेतलं की तो म्हणतो नाही, मी दुपारी 2 वाजता बघितलं आणि नंतरून मला कळलं की रात्री 10 वाजता याची डेड बॉडी मिळाली, तर हा जो टाइम गॅप आहे हा टाइम गॅप खूप मोठा आहे. मग याच्यामुळं लास्ट सीन थेरी हा वीक काइंड ऑफ एव्हिडन्स होत जातो टाइम गॅप जर जास्त असेल तर. त्याचं कारण असं की जर एवढ्या टायमिंग मध्ये मी त्यांना एकत्र बघितलं परंतु त्यानंतर त्याला कित्येक लोक भेटले असते, या आरोपींच्या व्यतिरिक्तही कोणीतरी काहीतरी केलं असेल, त्याच्याबरोबर काही घटना दुसऱ्यांकडून झाली असेल, ते सांगता येणार नाही. म्हणून टाइम गॅप इज अ सर्कमस्टन्स और टाइम गॅप इज अ क्रायटेरिया which has to be taken into consideration while appreciation the last in theory which is a nature of the circumstantial evidence. म्हणून टाइम गॅप थेरीच्या बाबतीत एक रिसेंट जजमेंट मी आपल्याला सांगेल, दॅट इज आर श्रीनिवासा वर्सेस स्टेट ऑफ कर्नाटका 2023 लाईव्ह लॉ, सुप्रीम कोर्ट 751. I will repeat, R. Srinivasa versus State of Karnataka 2023 लाईव्ह लॉ सुप्रीम कोर्ट 751. हे 2023 सप्टेंबरचं जजमेंट आहे. आता याच्यामध्ये लास्ट सीन थेरीच्या बाबतीत आपल्याला घेतलेले ऑब्झर्वेशन्स कळतील. त्यानंतर दुसरं जजमेंट मी सांगेल आपल्याला, जसवंत गिर वर्सेस स्टेट ऑफ पंजाब. जसवंत गिर वर्सेस स्टेट ऑफ पंजाब 2005 हे जजमेंट आहे. यामध्ये म्हटलंय की लास्ट सीन इज अ वीक टाइप ऑफ एव्हिडन्स आणि इट रिक्वायर्स कॉरोबरेशन. म्हणजे आपण एव्हिडन्सच्या प्रकारावर बोलत होतो. एव्हिडन्सच्या प्रकारामध्ये आपण ओरल एव्हिडन्स घेतला, आपण डॉक्युमेंटरी एव्हिडन्स घेतला आणि त्यानंतर मग आपण आलो
अरे ह्या ओरल म्हणजे एव्हिडन्स कॅन बी ओरल, एव्हिडन्स कॅन बी डॉक्युमेंटरी. नाउ सर्कमस्टन्शियल एव्हिडन्स, परिस्थितीजन्य पुरावाही असू शकतो. आणि सर्कमस्टन्शियल एव्हिडन्स कॅन बी ओरल ऑल्सो, सर्कमस्टन्शियल एव्हिडन्स कॅन बी डॉक्युमेंटरी ऑल्सो, हेही आपण लक्षात घेतलं. त्याचप्रमाणे हे जजमेंट जे सांगतं की अरे लास्ट सीन थेरी हा वीक काइंड ऑफ एव्हिडन्स आहे. तुम्ही एकीकडे प्रिझम्पशन ऑफ इनोसन्स म्हणता, तुम्ही एकीकडे म्हणता की प्रॉसिक्युशन हॅज टू प्रूव्ह द केस बियॉन्ड एव्हरी रिझनेबल डाऊट. म्हणजे एवढे मोठे पॅरामीटर्स तुम्ही प्रॉसिक्युशनला घालून दिले, ड्युटी घालून दिली की अरे आरोपीच्या विरोधातली केस कशी प्रूव्ह करायची. आणि दुसरीकडे फक्त लास्ट सीन, फक्त मी कोणाला तरी आरोपीला आणि मैताला किंवा आरोपीला आणि जो कोणी विक्टिम आहे त्यांना मी एकत्र बघितलं म्हणून केस प्रूव्ह होईल का. म्हणून जजमेंटमध्ये सांगितलं इट इज अ वीक काइंड ऑफ एव्हिडन्स. तिसरी गोष्ट प्रॅक्टिकली ट्रायल चालवताना आपण लक्षात ठेवायचं किंवा अप्रिसिएशन करताना आपण लक्षात ठेवायचं या सर्कमस्टन्सेसच्या बाबतीत, ते म्हणजे की एकदा जर प्रॉसिक्युशननी एस्टॅब्लिश केलं की हा लास्ट सीन जो एव्हिडन्स आहे तो जर एस्टॅब्लिश केला तर देन अक्यूज हॅज टू एक्सप्लेन. मग आरोपीला एक्सप्लेन करावं लागतं की हा माझ्याकडून कसा गेला. बघा 313ची एक स्टेटमेंट जे रेकॉर्ड केलं जातं, स्टेटमेंट ऑफ द अक्यूज ऍट द फॅग एंड ऑफ द ट्रायल. उद्देश काय असतो त्याचा? त्याचा उद्देश असतो की आरोपीच्या विरोधात आलेल्या इन्क्रिमिनेटिंग सर्कमस्टन्सेस, इन्क्रिमिनेटिंग एव्हिडन्स हा त्याला पुट करायचा, त्याच्या समोर ठेवायचा अँड ही शुड एक्सप्लेन. पण बऱ्याचदा आपण जनरली रुटीन मध्ये काय करतो, आपण फक्त डिनाय करतो, हे मला माहित नाही, हे मला आठवत नाही किंवा हे खोटं आहे. माहित नाही म्हणण्यापेक्षा हे खोटं आहे असं आपण लिहितो, टोटल डिनायल आपण घेतो. पण बऱ्याच गोष्टींना हे प्रॉपर एक्सप्लेनेशन आपल्याला द्यावं लागतं. म्हणून एकदा का प्रॉसिक्युशननी लास्ट सीन एस्टॅब्लिश केलं की आता आपली ड्युटी म्हणजे आरोपीची ड्युटी असते की येस तुम्ही ते एक्सप्लेन करा. नाउ द थर्ड आस्पेक्ट जो आहे की लास्ट सीन जी सर्कमस्टन्स आहे, तर कधी कधी असं होतं की प्रॉसिक्युशन मध्ये राहिलेले लॅक्युना जे आहेत ते फिलअप करण्याकरता ही लास्ट सीनचा एव्हिडन्सचा वापर केला जातो आणि अशा प्रकारच्या साक्षीदारांचा वापरही केला जातो. मग आपण जर लक्षात घेतलं की याच्या बाबतीत जर जजमेंट आपल्याला बघायचं असेल तर आपण जजमेंट वाचू शकाल, शंकर वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र 2023, लाईव्ह लॉ सुप्रीम कोर्ट 212, 15 मार्च 2023 चे हे जजमेंट, शंकर वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र. आता बघा सर्कमस्टन्शियल एव्हिडन्स काय म्हणतोय की ह्याच्यात लास्ट सीन ही जी थेरी आहे ही वीक आहे, परंतु काही अंशी ती वापरली जाते की प्रॉसिक्युशनला चेन ऑफ सर्कमस्टन्सेसच प्रूव्ह करता येत नाही. आपण येणार आहोत त्या आस्पेक्टवर सुद्धा, कारण सर्कमस्टन्शियल एव्हिडन्स हा सुद्धा खूप मोठा पार्ट आहे अँड इट कॅनॉट बी अ सब्जेक्ट ऑफ 1 hour or 45 minutes lecture. Even every subject in the legal fraternity that can be an object of profession, not a subject of any particular lecture, and it varies case to case. However, coming back to our subject and our topic, that is last scene. मग लास्ट सीन मध्ये हा वीक काइंड ऑफ एव्हिडन्स आहे, याला कॉरोबरेशनची गरज आहे. हा प्रॉसिक्युशन कधी कधी लॅक्युना फिलअप करण्याकरता वापरलं जातं. याच्यातला टाइम गॅप मी कन्सिडर केला पाहिजे. या गोष्टी लास्ट सीन इव्हॅल्युएट करताना मी लक्षात ठेवायच्या. आणि ज्यावेळेस लास्ट सीन एस्टॅब्लिश केलं जाईल प्रॉसिक्युशन कडून त्यावेळेस माझी पण ड्युटी होते की आय शुड एक्सप्लेन दॅट पर्टिक्युलर सर्कमस्टन्स. की अरे हा मयत माझ्या बरोबर होता, तो नंतर कुठे गेला, त्याला मी कुठं सोडलं, तो कसा माझ्या कंपनीतून पार्ट झाला, हे पण मला सांगता आलं पाहिजे. आता बघा हा सर्कमस्टन्शियल एव्हिडन्स कळावा म्हणून मी एक सर्कमस्टन्स जी लास्ट सीन याच्या माध्यमातून आपल्याला सांगितली. आता ओव्हरऑल सर्कमस्टन्शियल एव्हिडन्सच्या बाबतीत जर आपण जजमेंट्स बघितले तर भरपूर जजमेंट्स आपल्याला मिळतील आणि त्यात एक लँडमार्क जजमेंट आपल्या वाचनात आला असायला हवं किंवा वाचनात यायला हवं, ते म्हणजे शरद बिधीचंद सारडा वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र. सायटेशन आहे 1984, इन ब्रॅकेटच्या बाहेर 4 SCC 116, ज्याला आपण शरद सारडा या केस नावानेही ओळखलं जातं. याच्यामध्ये काय सांगितलंय तर यांनी सांगितलं की अरे सर्कमस्टन्शियल एव्हिडन्स हा इन अँड ऑल
काय फक्त वीक काइंड ऑफ एव्हिडन्स नाही, तर सर्कमस्टन्शियल एव्हिडन्सवर सुद्धा आरोपीला शिक्षा होऊ शकते. परंतु ही शिक्षा देताना काळजी घ्यायला हवी, कॉशन घ्यायला हवं, आणि म्हणून त्यांनी काही तत्व घालून दिले आणि त्या तत्वांना नाव दिलं पंचशील. म्हणून सर्कमस्टन्शियल एव्हिडन्स प्रूव्ह करताना मला हे माहित असायला हवं की अरे हे पंचशील तत्व काय आहे. मग ते त्यांच्याच भाषेत जर आपल्याला माहिती करून घ्यायचे असेल तर ते पंचशील तत्वामधलं पहिलं तत्व आपल्या निदर्शनास येईल की ते म्हणतात द सर्कमस्टन्सेस फ्रॉम विच द कन्क्लुजन ऑफ द गिल्ट इज टू बी ड्रॉन शुड बी फुल्ली एस्टॅब्लिश्ड. म्हणजे काय की अरे ही लास्ट सीनची सर्कमस्टन्स आहे. आणखी भरपूर सर्कमस्टन्स उदाहरणार्थ देतो की अरे आरोपीला आता शेवट जाताना बघितलं, सफिशियंट झालं का नाही, कॉरोबरेटेड काय, मग आरोपीला अटक झाली, आरोपीने पोलीस कस्टडीमध्ये त्याचं कन्फेशन दिलं आणि ते कन्फेशन ऍडमिसिबल नाही, परंतु त्या कन्फेशनच्या पुढे जाऊन त्यांनी रिकव्हरी काढून दिली. त्यांनी सांगितलं मी आणि माझ्या साथीदारांनी मिळून ह्या व्यक्तीचा ह्या कारणास्तव खून केला आणि खून करताना वापरलेला चाकू मी घराच्या अशा अशा माझ्या ठिकाणी लपून ठेवलेला आहे, तो चाकू मी तुम्हाला काढून देतो. And accordingly that recovery came to be effected by the investigating officer. मग म्हणजे चेन ऑफ सर्कमस्टन्सेस तयार झाली, कारण यांना बघणारा कोणीही डायरेक्ट एव्हिडन्स नाही, डायरेक्ट विटनेस नाही. आता मला सर्कमस्टन्सेस वरून आरोपीने गुन्हा केलाय का हे ठरवायचंय. मग पहिली सर्कमस्टन्स मी इन्क्वायरी केली बिंग इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर, मला एक साक्षीदार मिळाला, त्या साक्षीदारांनी सांगितलं साहेब मी याला जाताना बघितलं होतं, म्हणून तो लास्ट सीनचा विटनेस झाला. पण तेवढ्यावर सफिशियंट होणार नाही. मग मी आजूबाजूला चौकशी केली की अरे आम्हाला या लोकांचा संशय येतो कारण हे बरोबर होते असा एक एव्हिडन्स मिळालाय. मग कोणीतरी सांगितलं अहो साहेब त्यांच्या 8 दिवसापूर्वी भांडणं झाली होती आणि खूप वाद झाले होते आणि हे वाद अशा अशा गल्लीत झाले होते आणि त्या वादामध्ये एक त्यांचा आणखीन एक मित्र होता, त्याचं नाव सांगतो, तुम्ही त्याच्याकडे जाऊन चौकशी करा. म्हणून मला तिथून मिळाला एक मित्राचं नाव, मी त्याच्याकडे गेलो आणि त्याला सांगितलं अरे कशावरून वाद झाले. अरे ते म्हणले काहीतरी मुलीवरून वाद झाले होते, पण त्या तिघांचे आणि त्याचे वाद झाले होते. म्हणजे मला मोटिव्ह मिळाला. सर्कमस्टन्शियल एव्हिडन्स मध्ये मोटिव्ह प्लेज अन इम्पॉर्टंट रोल. आज आपल्याला सरांनाही ऐकायचं आहे, आपण या पार्ट्स मध्ये घेणार आहोत, परंतु त्यांनी जॉईन करेपर्यंत आपण ह्या दोन गोष्टींचं मात्र उहापोह करणार आहोत. ती पहिली गोष्ट मी आपल्याला सांगतोय ती म्हणजे लास्ट सीन. दुसरी गोष्ट मी आपल्याला सांगतोय मोटिव्ह, की मला कळालं अरे मोटिव्ह आहे, यांची भांडणं झाली होती, यांचे वाद झाले होते, कदाचित ह्या वादामुळेच तर खून झाला नसेल, मला त्याचा तपास केला पाहिजे. तिसरी गोष्ट मग माझी शंका जी आहे, माझं सस्पिशन जे आहे ते ग्रेव्ह सस्पिशन झालं अँड देयर इज अ सफिशियंट एव्हिडन्स टू अरेस्ट द अक्युज्ड. आणि परत तो अरेस्टचा चॅप्टर आला, मी त्याला अटक केली आणि अटकेमध्ये त्यांनी कन्फेशन दिलं की हो मी आणि माझ्या साथीदारांनी मिळून हा गुन्हा केला आणि तो गुन्हा करताना वापरलेला चाकू मी अशा अशा ठिकाणी ठेवलेला आहे, तो मी तुम्हाला काढून देतो. आणि अकॉर्डिंगली रिकव्हरी झाली. मग ती रिकव्हरी झाल्यानंतर बघा ही चेन ऑफ सर्कमस्टन्सेस होत गेली. मग मला कुठेतरी कळालं की अरे ह्या आरोपींनी गुन्हा केल्यानंतर हे घाबरले आणि हे कुठेतरी पळाले होते आणि पळून हे यांच्या मित्राकडे गेले आणि मित्राला सांगितलं की अरे आम्हाला मारायचं नव्हतं पण खून झाला, माझ्या हातातून असं असं झालेलं आहे आणि मला तू वाचव. म्हणून यातील एक आरोपी त्याच्या मित्राकडे जाऊन लपला आणि त्याला एक्स्ट्रा ज्युडिशियल कन्फेशन दिला, जे कन्फेशनच्या पार्ट मध्ये आपण ऐकणार आहोत. मग ही एक्स्ट्रा ज्युडिशियल कन्फेशन इज ऑल्सो अ चेन इन सर्कमस्टन्सेस ऑर लिंक इन द चेन इन सर्कमस्टन्स. म्हणजे आपण जसं म्हणतो की एखाद्या गाडीची चेन असेल, एखाद्या सायकलची चेन असेल, ती जर तुटली तर ते पॅडल चालणार नाही. म्हणून ही चेन जी आहे ती चेन पूर्ण असली पाहिजे. आणि म्हणून चेन ऑफ सर्कमस्टन्सेस हा एक वर्ड सर्कमस्टन्शियल एव्हिडन्स इव्हॅल्युएट करताना आपण लक्षात घेतलं पाहिजे. So we are talking about the circumstances, we are talking about the circumstantial evidence. We have already spoken about one of the circumstances in the form of last seen theory, and we are dealing with the general principles of the circumstantial evidence. जे आपल्याला प्रामुख्याने म्हणजे मेनी जजमेंट्स आर देअर. वन ऑफ द इम्पॉर्टंट जजमेंट जे शरद साल्डा यांचं जजमेंट मी आपल्याला सांगत होतो आणि त्यामध्ये पंचशील म्हणजे 5 तत्व सांगितले
की कधीही सर्कमस्टन्शियल एव्हिडन्सची जर केस आपल्याकडे आली तर ती इव्हॅल्युएट, ती चालवताना, अप्रिशिएट करताना, इंटरप्रिट करताना आपण हे बघायला हवं की अरे या सगळ्या ज्या सर्कमस्टन्सेस आहेत की याच्यावरून फक्त आणि फक्त आरोपीच दोषी आहे असा इन्फरन्स पाहिजे आणि हे फुल्ली एस्टॅब्लिश झालं पाहिजे. हे पहिलं तत्व आपल्याला शरद सारडा या जजमेंटमध्ये ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने सांगितलं. त्यानंतर काय सांगितलं की अरे द फॅक्ट्स सो एस्टॅब्लिश शुड बी कन्सिस्टंट ओनली विथ द हायपोथेसिस ऑफ द गिल्ट ऑफ द अक्युज्ड. म्हणजे ह्या फॅक्ट मी ज्या तुम्हाला सांगितलं की शेवट त्यांना जाताना बघणं, त्याच्यानंतर मला मोटिव्ह कळणं आणि त्या मोटिव्हच्या अनुषंगाने मी अटक करणं, अटकेमधून रिकव्हरी होणं आणि रिकव्हरी झाल्यानंतर म्हणजे त्याच्यातून कळलं की आम्ही एका मित्राकडे गेलो होतो आणि त्याला दिलेलं एक्स्ट्रा ज्युडिशियल कन्फेशन. ह्या सगळ्या गोष्टी अशा एस्टॅब्लिश झाल्या पाहिजे की त्या गोष्टी कन्सिस्टंट असल्या पाहिजे फक्त आणि फक्त एकाच गोष्टीशी, ते म्हणजे आरोपींनी गुन्हा केलेला आहे. हे दुसरं तत्व हे आपल्याला लक्षात आलं. त्यानंतर द सर्कमस्टन्सेस शुड बी ऑफ कन्क्लुसिव्ह इन नेचर अँड टेंडन्सी. म्हणजे या इमेजनरी सर्कमस्टन्सेस असता कामा नये. या सर्कमस्टन्सेस ज्या आरोपीच्या विरोधात आहेत त्या विरोधात कशा असल्या पाहिजे, कन्क्लुसिव्ह असल्या पाहिजे. आणि काय असल्या पाहिजे, दॅट शुड बी डिटरमाइनिंग इन द नेचर, आणि त्यांनी डिटरमाइन केलं पाहिजे आरोपीची गिल्ट. म्हणजेच आता आपण बघितलं की लास्ट सीन डिस्प्रूव्ह करताना आपण म्हणलं साहेब लास्ट सीनचा एव्हिडन्स रिलाय केलाय प्रॉसिक्युशनने, बट इफ युअर ऑनर सेज दॅट किंवा सीज दॅट की व्हॉट इज द टाइम गॅप, टाइम गॅप इज अराउंड 8 hours. म्हणजे हे दोघं जाताना आणि मैताची बॉडी मिळताना 8 तासाचा गॅप आहे. वेदर दॅट इज प्रोबेबल की हाच 8 तास त्याच्या बरोबर होता, नाही, दुसरे लोक भेटू शकले असतील, मग सीडीआर काढले जातात की अरे हा कुणाच्या संपर्कात आला. म्हणून आपण म्हणतो तिसरं तत्व आपल्याला शरद सारडा या जजमेंटमध्ये ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने सांगितलं की अरे या सगळ्या सर्कमस्टन्सेस ज्या असल्या पाहिजे त्या कन्क्लुसिव्ह इन नेचर असल्या पाहिजे. चौथी गोष्ट सांगितली, दे शुड एक्सक्लूड एव्हरी पॉसिबल हायपोथेसिस एक्सेप्ट वन टू बी प्रूव्ड. म्हणजे काय की आरोपीची जो गुन्हा आहे तो सिद्ध करण्या व्यतिरिक्त दुसरी कुठलीही पॉसिबिलिटी ह्याच्या शिल्लक राहायला नको. उदाहरणार्थ आपण म्हणतो की साहेब अहो तुम्ही रिकव्हरी केली आहे वेपनची, परंतु ह्या वेपननी डॉक्टरच्या एव्हिडन्स मध्ये असं झालं की या वेपननी ही जखम होऊच शकत नाही. त्याच्या डोक्यात ज्या झालेल्या जखमा आहेत किंवा त्या हार्ड अँड ब्लंट ऑब्जेक्टनी झालेल्या आहेत, मेडिकल एव्हिडन्स हा निगेट करतो. म्हणजे पॉसिबिलिटी अशी आहे किंवा देअर शुड एक्सक्लूड एव्हरी पॉसिबल हायपोथेसिस, की हायपोथेसिस असंही बांधलं जाऊ शकतं की आरोपीने नाही केलं आणि ह्या चाकूनी नाही झालं, आणि जरी यांना एकत्र जाताना बघितलं तर त्याचा गॅप खूप मोठा होता. या आरोपींच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणीतरी करण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणून ही पॉसिबिलिटी नाकारता येत नाही. आणि हे पॉसिबल हायपोथेसिस जे आहे तर ते आपल्याला असं सांगतं की आरोपी नाही तर आरोपींच्या व्यतिरिक्त देखील कोणीतरी काहीतरी केलं असेल. सो बेसिकली वी आर टॉकिंग अबाउट द पंचशील 5 तत्व सर्कमस्टन्शियल एव्हिडन्सचे, जे नंतर लेटर ऑन मेनी ऑफ द जजमेंट्स मध्ये जे रिट्रेट करण्यात आले त्याच्यातलं चौथं आपण बघितलं. देन कमिंग टू द फिफ्थ अँड लास्ट प्रिन्सिपल ऑफ द सर्कमस्टन्शियल एव्हिडन्स, there must be a chain of evidence so complete as not to leave any reasonable ground. हॅलो, हा सर, कॅमेरा करेक्ट, आता बरोबर आहे. So the fifth and last principle of the circumstantial evidence, that is there must be a chain of evidence and that should so complete as not to leave any reasonable ground, की कुठलंही ग्राउंड राहता कामा नये. चेन ऑफ एव्हिडन्स जी आहे ती अशी कंप्लीट असली पाहिजे की कुठलंही ग्राउंड राहता, रिजनेबल ग्राउंड राहता कामा नये फॉर द कन्क्लुजन, की असा निष्कर्ष काढण्याकरता कुठलं ग्राउंड राहता कामा नये कन्सिस्टंट विथ द इनोसन्स ऑफ द अक्युज्ड, की आरोपी हा इनोसंट असावा
अशा पद्धतीने कुठला निष्कर्ष काढता येईल, अशा पद्धतीची कुठलीही पॉसिबिलिटी राहता कामा नये. इतक्या उच्च प्रतीची ती चेन ऑफ सर्कमस्टन्सेस ही एस्टॅब्लिश झाली पाहिजे आणि ती एस्टॅब्लिश रिलिव्हंट एव्हिडन्सनी झाली पाहिजे. अँड मस्ट शो दॅट ऑल ह्युमन प्रोबॅबिलिटी द ऍक्ट मस्ट हॅव बीन डन बाय द अक्युज्ड ओनली. आणि या चेन ऑफ सर्कमस्टन्सेसने असं सिद्ध झालं पाहिजे की ह्या आरोपी सोडून हे कृत्य दुसरं कोणीही करू शकत नाही इन ऑल प्रोबॅबिलिटी. असंही म्हटलं जातं की प्रोबेबल म्हणजे काय, ही एस पॉसिबिलिटीच्या वरची स्टेज. म्हणून आता ह्या आरोपीच्या व्यतिरिक्त कुठलाही माणूस हे करू शकत नाही. हे चेन ऑफ सर्कमस्टन्सेसच्या एव्हिडन्सनी ज्यावेळेस प्रूव्ह होतं त्यावेळेस येस, courts can trust on the circumstantial evidence or conviction can be based on the circumstantial evidence. आणि त्यावेळेस सर्कमस्टन्शियल एव्हिडन्सवर कन्व्हिक्शन दिलं जाऊ शकतं. सो कन्व्हिक्शन आता म्हणूनच आपण समजून घेतलं की सर्कमस्टन्शियल एव्हिडन्स जर असेल इन द नेचर ऑफ सर्कमस्टन्सेस, तर त्या सर्कमस्टन्सेस कुठल्या कुठल्या प्रकारच्या असतात आणि हा सर्कमस्टन्शियल एव्हिडन्स विचारात घेताना किंवा ह्यावर शिक्षा देताना काय काय गोष्टी विचारात घेतल्या पाहिजे हे जर मला कळलं तर निश्चितपणे मी ती केस त्या पद्धतीने चालवतो. मग मी आर्ग्यू करतो किंवा क्रॉस घेताना घेतो की अच्छा तुम्ही कुठल्या मित्राकरता, तो मित्र येतो एक्स्ट्रा ज्युडिशियल कन्फेशनचा आणि त्याची मी क्रॉस घेतो आणि तिथं विचारतो, अरे तू किती दिवसांपासून यांचा मित्र आहे, तुम्ही किती वेळेस एकमेकांना भेटता, तुमची एकमेकांकडे फोन नंबर आहे का, तू कुठल्या गावी राहतो, गाव तुझं किती किलोमीटर अंतरावर आहे. म्हणजे त्या आरोपीला त्याच्यावर एवढा कॉन्फिडन्स होता का, ते अंतर किती होतं की आरोपीला लपण्यासारखी जागा आहे. एक्स्ट्रा ज्युडिशियल कन्फेशन हे तयार तर नाही ना केलं गेलं, हा विटनेस हा प्लांट तर नाही ना केला गेला प्रॉसिक्युशनची गॅप भरून काढण्याकरता. कारण सर्कमस्टन्शियल एव्हिडन्सवर जर आरोपीला शिक्षा द्यायची म्हटलं तर चेन ऑफ सर्कमस्टन्सेस ही एस्टॅब्लिश व्हायला हवे बाय वे ऑफ अ कोजंट एव्हिडन्स. आणि एव्हिडन्सनी चेन ऑफ सर्कमस्टन्सेस जर एस्टॅब्लिश करायची म्हटलं तर मग त्याच्या करताचा हा झालेला प्रयत्न तर नाही ना. अशा पद्धतीचा मी डाऊट बाय वे ऑफ क्रॉस एक्झामिनेशन तयार करतो. म्हणून मी सर्कमस्टन्शियल एव्हिडन्सचे प्रिन्सिपल समजून घेतले, त्याचे काही जजमेंट्स आपल्याला सांगितले. देन बघा, तर नेक्स्ट काही ओव्हरऑल आणखी जर जजमेंट्स आपल्याला हवे असतील तर दॅट ऑल्सो कॅन बी रेफर्ड. लाईकवाईज हनुमंत, येस मॅडम, हनुमंत गोविंद नरगुडकर वर्सेस स्टेट ऑफ MP, how to assess the circumstantial evidence. Then it has been enumerated in AIR 1952 Supreme Court 343. So these are again 5 factors which has been enumerated way back in the 1952 1952 साली. आणि नंतर शरद सारडांमध्ये आपल्याला पुन्हा एकदा ते जे एव्हिडन्सचे फॅक्टर्स आहेत किंवा 5 फॅक्टर्स आहेत जे वापरले जावेत ते आपल्याला कळालेले आहेत. त्यानंतर शिवाजीराव बोबडे वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र, जस्टिस V कृष्णा अय्यर यांचे जजमेंट. शिवाजीराव बोबडे वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र 1973 ब्रॅकेटच्या बाहेर 2 SCC 793. हे एक जजमेंट आपल्याला सर्कमस्टन्शियल एव्हिडन्स कसा इव्हॅल्युएट करायचा हे आपल्याला कळेल. याच्या व्यतिरिक्त सर्कमस्टन्शियल एव्हिडन्स मध्ये बऱ्याचशा सर्कमस्टन्सेस येतात. आज आपण सर्कमस्टन्शियल एव्हिडन्स, व्हॉट इज सर्कमस्टन्शियल एव्हिडन्स ओव्हरऑल, आणि सर्कमस्टन्शियल एव्हिडन्स मध्ये वन ऑफ दी सर्कमस्टन्स दॅट इज लास्ट सीन. मग यामध्ये मोटिव्ह येईल, एक्स्ट्रा ज्युडिशियल कन्फेशन येईल, रिकव्हरी अंडर सेक्शन 27 येईल, एक्सपर्ट एव्हिडन्स, मेडिकल एव्हिडन्स येईल. मेनी सर्कमस्टन्सेस कम अंडर दॅट and thereafter we will decide. So we are on the topic of जे मी म्हणत होतो की सर्कमस्टन्शियल एव्हिडन्स जो आहे तो सर्कमस्टन्शियल एव्हिडन्स की परिस्थितीजन्य पुरावा हा नेमकं काय असतो, परिस्थितीजन्य पुराव्याचं इव्हॅल्युएशन कसं करायचं, परिस्थितीजन्य पुरावा जो आहे त्याला अप्रिशिएट कसं करायचं, तो प्रूव्ह कसा होतो
आणि तो प्रूव्ह करण्याकरता किंवा डिस्प्रूव्ह करण्याकरता वेळोवेळी न्यायालयाने घालून दिलेली मार्गदर्शक तत्वे काय आणि त्याबद्दल नेमकं काय काय जजमेंट्स आपल्या वाचनात यायला हवेत हे आपण बघत होतो. मग सर्कमस्टन्सेस कुठल्या कुठल्या असतात की ज्या सर्कमस्टन्शियल एव्हिडन्सच्या सदराखाली मोडतात? तर त्याच्यामध्ये पहिली सर्कमस्टन्स आपण बघितली होती लास्ट सीन. आता या लास्ट सीन थेरी बद्दल मगाशी एक सांगायचं राहून गेलं की आपण हेही बघितलं की लास्ट सीन इज अ वीक काइंड ऑफ एव्हिडन्स. हवेवर वीक पीस ऑफ एव्हिडन्स असला तरी सुद्धा की त्याला कोरोबरेशनची गरज आहे. वीक पीस ऑफ एव्हिडन्स असला त्यामुळेच कोरोबरेशनची गरज आहे. देन रिसेंटली द ऑनरेबल सुप्रीम कोर्ट इन द जजमेंट आपण घेऊ शकाल की झबीर अँड अदर्स वर्सेस स्टेट ऑफ उत्तराखंड, ज्यामध्ये असं सांगितलंय की सोल कन्व्हिक्शन कॅनॉट बी प्लेस्ड ऑन द बेसिस ऑफ लास्ट सीन थेरी इवन इफ इट इज प्रूव्ड थ्रू अँड नॉट एक्सप्लेन बाय द अक्यूज. मगाशी आपण लास्ट सीनच्या बाबतीत विचार करताना बघितलं होतं की पहिली गोष्ट लास्ट सीन इव्हॅल्युएट करताना लक्षात ठेवायचं की अरे शेवट बघितलं जाणारा इन्सिडेंट किती वेळेनंतर घडला आणि त्याच्यानंतर नेमकं किती वेळेनंतर की त्या मैताची विक्टिमची बॉडी म्हणा किंवा त्याचा प्रेझेन्स हा किंवा त्याला तो मिळाला. म्हणजेच टाइम गॅप बिटवीन द ऑकरन्स ऑफ द ऑफेन्स और एखादी डेड बॉडी मिळाली ही सकाळी 10 वाजता आणि तो सांगतो संध्याकाळी 8 वाजता, तर हा टाइम गॅप जास्त होतो हे बघितलं पाहिजे. देन आपण बघितलं की अरे जर प्रॉसिक्युशनने लास्ट सीन थेरी किंवा लास्ट सीन एव्हिडन्स हा एस्टॅब्लिश केला तर आरोपीला आता एक्सप्लेन करावं लागेल की हा माझ्या कंपनीमधून दुसरीकडे कसा गेला. नंबर 2. नंबर 3 हे मी बघितलं की अरे ही तर वीक काइंड ऑफ एव्हिडन्स आहे, याला कॉरोबरेशनची गरज आहे. आता 5वं तत्व सुप्रीम कोर्ट किंवा 4थं तत्व सांगतंय की अरे लास्ट सीन ह्या एकाच एव्हिडन्सवर आरोपीला शिक्षा देता येणार नाही जरी ती प्रूव्ह झाली. आणि तुम्ही प्रूव्ह झाल्यानंतर आरोपीला विचारणार आहात आणि आरोपीची ड्युटी आहे आता की ती एक्सप्लेन करण्याची. परंतु आरोपीने ती एक्सप्लेन सुद्धा केली नाही. असं जरी असेल आणि तुमच्याकडे फक्त आणि फक्त जर एवढाच एव्हिडन्स असेल लास्ट सीनचा तर सोल कन्व्हिक्शन हे बेस्ड केलं जाणार नाही. आणि म्हणून हे काही जजमेंट्स आपण त्याबद्दल बघितले. ओव्हरऑल प्रिन्सिपल्स आपण सर्कमस्टन्शियल एव्हिडन्सचे बघितले. सेकंड इम्पॉर्टंट आस्पेक्ट किंवा सर्कमस्टन्स जी आपल्याला बघायला मिळते सर्कमस्टन्शियल एव्हिडन्स मध्ये ती आहे मोटिव्ह. बघा कुठलाही गुन्हा घडताना आपण विचार करतो की मोटिव्ह असतो, गुन्ह्याचा हेतू असतो. मगाशी एक इमॅजिनरी एक्झाम्पल आपण घेतलं आणि त्या एक्झाम्पल मध्ये आपण अशा पद्धतीने एक्झाम्पल घेतलं की अरे सुरुवातीला यांना एकत्र जाताना बघितलं आणि नंतर कळालं की हे याचा जो कोणी मित्र होता त्यांनी सांगितलं की अरे या मैताचे आणि आरोपींचे 3 दिवसापूर्वी 4 दिवसापूर्वी 5 दिवसापूर्वी खूप प्रचंड वाद झाले. म्हणून आणि ह्या वादामध्ये आणखीन एक मित्र होता, त्याच्याकडे जाऊन चौकशी केल्यावर कळाले की वाद अमुक अमुक कारणास्तव झाले. मग मला मोटिव्ह मिळतो, मोटिव्ह टू कमिट द क्राईम. So now how motive is important in the circumstantial evidence because it provides an additional link, chain of circumstances or link of the ही जी लिंक आहे, ही चेन जी आहे त्याला एक लिंक देण्याचं कारण काय करतं, काम काय करतं, मोटिव्ह करतं. समजा असं म्हटलं की अरे मी फक्त त्यांना एकत्र जाताना बघितलं, मला बाकी काही माहित नाही, परंतु ह्या गुन्ह्याला मोटिव्ह आहे का नाही, त्यांनी असं का केलं असावं. म्हणून मोटिव्ह प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन द सर्कमस्टन्शियल एव्हिडन्स दो देअर आर कॉन्ट्ररी ऑर व्हरायटी ऑफ अ जजमेंट ऑन बोथ द साइड्स. बोथ द साइड्स म्हणजे काय? ऑनरेबल सुप्रीम कोर्ट टाइम अँड अगेन सेड दॅट की अरे मोटिव्ह जर ओरल एव्हिडन्सच आहे परफेक्ट किंवा आपण जर असं म्हटलं की अगदी 4 आय विटनेस सांगतायत की अरे अचानक ही गाडी आली, गाडीतून 4 जण उतरले, 4 जणांच्या हातात पिस्तूल होते, पिस्तुलांनी त्याच्यावर फायर केलं आणि तो गेला. मेडिकल एव्हिडन्स सांगतोय की येस फायर इंजुरीज त्याला झालेल्या आहेत. बॅलिस्टिक रिपोर्ट सांगतोय की आरोपीकडून मिळालेलं पिस्टल आणि ह्या ज्या इंजुरी झालेल्या बुलेट्स ह्या एकाच पिस्टल मधून आलेले आहेत. आणि म्हणून एक अशा पद्धतीची चेन इन सर्कमस्टन्सेसला प्रोव्हाइड
आणि त्या गुन्ह्याला मला लक्षात आलं मोटिव्हच नाही. आता एवढा सिरियस क्राईम होतोय आणि त्याला मोटिव्ह नाही, परंतु 4 आय विटनेस आहे. मग अशा वेळेस काय करायचं? असं म्हणायचं का की कुठलाही क्राईम मोटिव्ह शिवाय होणारच नाही आणि मग आरोपीला शिक्षाच देता येणार नाही? गुन्ह्याचा हेतू जर सिद्ध झाला नाही तर आरोपीला शिक्षा देता येणार नाही. तर दॅट इज ऑल्सो मिसकन्सेप्शन. इट डज नॉट गो इन दिस वे. However, on the contrary, Honorable Supreme Court says that की yes, motive loses its significance. मोटिव्ह काय होतो? मोटिव्ह हा त्याचा सिग्निफिकन्स लूज करतो. आणि कधी लूज करतो मोटिव्ह सिग्निफिकन्स? व्हेन ओरल टेस्टिमनी इज एस्टॅब्लिश्ड किंवा ओरल एव्हिडन्स इज कन्व्हिन्सिंग. ज्या वेळेस ओरल डायरेक्ट एव्हिडन्स हा कन्व्हिन्सिंग असेल त्यावेळेस सर्कमस्टन्शियल एव्हिडन्स म्हणजेच मोटिव्ह हा फार महत्व मोटिव्हला राहत नाही. दॅट इज वन ऑफ द प्रिन्सिपल. नाव सेकंडली आपण बघा की हा जरी व्ह्यू असेल तरी सुद्धा हेच आता दुसरं उदाहरण घ्या की एकीकडे साक्षीदार म्हणतोय की अरे मी फक्त त्यांना जाताना बघितलं आणि जाताना बघितलं, परंतु नंतरून लक्षात आलं की कुठलाही असा विटनेस मिळून आला नाही की ज्यांनी सांगितलं यांची भांडणं झाली होती आणि दे वेअर हॅव्हिंग मोटिव्ह टू कमिट द क्राईम. असा कुठलाही घटना आपल्या समोर आली नाही किंवा तपासात समोर आला नाही. देन देन आपल्याला कळतं अरे या गुन्ह्याला मोटिव्हच नाही. मोटिव्ह नाही आणि एव्हिडन्स आहे तो फक्त लास्ट सीनचा. म्हणून मी जजमेंट वापरतो आणि सांगतो की लास्ट सीन इज अ वीक काइंड ऑफ एव्हिडन्स युअर ऑनर. इट रिक्वायर्स अ कॉरोबरेशन. आता कॉरोबरेशन कुठल्या प्रकारचं असायला हवं? तर कॉरोबरेशन मॅडम आपला व्हिडिओ ऑफ करताय का? येस सर. सो कॉरोबरेशन कुठल्या प्रकारे असायला हवं? तर कॉरोबरेशन ही चेन ऑफ सर्कमस्टन्सेस पूर्ण झाली पाहिजे. पण ही चेन ऑफ सर्कमस्टन्सेस सुरू झाली लास्ट सीननी आणि तिथंच संपती. याला तर मोटिव्ह नाही. मग ह्याच्याकडून केसमध्ये जी रिकव्हरी झाली ती रिकव्हरी प्रूव्हच झाली नाही आणि म्हणून याला शिक्षा देता येणार नाही. आणि म्हणून असं म्हटलंय की मोटिव्ह प्लेज signified role or motive plays an important role to provide additional link in the circumstantial evidence case. Now, see, for that purpose, I will give you one judgment. It is Nandu Singh versus State of MP, 2022, live law, Supreme Court 229. हे जजमेंट काय सांगतं? ते सांगतं की complete absence of the motive in circumstantial case, it weighs in favor of the accused. म्हणजे मोटिव्ह आता मला कळतंय सर्कमस्टन्शियल एव्हिडन्सची केस कशी चालवायची किंवा डायरेक्ट एव्हिडन्स जरी असेल तरी मला हे इव्हॅल्युएट करायचं केस चालवताना की माझ्या विरोधात एव्हिडन्स काय काय. ओरल एव्हिडन्स असेल, डॉक्युमेंटरी एव्हिडन्स असेल, इन द फॉर्म ऑफ व्हॉट? वेदर इट इज अ डायरेक्ट एव्हिडन्स, आय विटनेस आहे का बघायचं. वेदर इट इज अ सर्कमस्टन्शियल एव्हिडन्स, वेदर इट इज इन द फॉर्म ऑफ सर्कमस्टन्स. मग पहिला फॉर्म झाला लास्ट सीन, दुसरं मी बघितलं मोटिव्ह आहे का गुन्ह्याला. कधी कधी लक्षात येतं मोटिव्हच नाही. आणि म्हणून complete absence of the motive in the cases of circumstantial evidence, it weighs in the favor of the accused. हे आपल्याला जजमेंट सांगतं नंदू सिंग वर्सेस स्टेट ऑफ एमपी, ऑनरेबल सुप्रीम कोर्ट इन द इयर 2022. हे जजमेंट आहे. त्यानंतर आपण पुढचं जजमेंट जर बघितलं इन रिस्पेक्ट ऑफ मोटिव्ह तर ते आपल्या लक्षात येईल नागराज वर्सेस स्टेट 2015, ब्रॅकेटच्या बाहेर 4 SCC 739. आणि हे जजमेंट आपल्याला सांगतं की इफ मोटिव्ह इज देअर देन इट इज टू बी प्रूव्ड. बघा मोटिव्ह जर क्लेम केला प्रॉसिक्युशननी की अरे हा हा मोटिव्ह आहे तर दुसरी गोष्ट अशी आहे की तो मोटिव्ह प्रूव्ह केला गेला पाहिजे की गुन्हा करण्याचं हे कारण आहे, हा उद्देश आहे, हे मोटिव्ह आहे, तर तो मोटिव्ह प्रूव्ह झाला पाहिजे. दॅट सेज दिस जजमेंट. देन मोटिव्ह अँड इट्स प्रूफ नॉट नेसेसरी. हे विरोधाभासी जजमेंट आपल्याला जसं लागेल तसं जजमेंट आपण वापरू शकतो. आणि दॅट जजमेंट यू विल फाइंड in motive and its proof not necessary if chain of circumstances otherwise is proved.
मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की अरे मोटिव्ह जर इतर चेन ऑफ सर्कमस्टन्सेस जरी मी डायरेक्ट एव्हिडन्स दिला किंवा एक्झाम्पल दिलं डायरेक्ट एव्हिडन्सचं, पण डायरेक्ट एव्हिडन्स जरी नसेल आणि सर्कमस्टन्शियल जरी असेल, पण सर्कमस्टन्शियल एव्हिडन्सची चेन जर पूर्ण होत असेल तरी सुद्धा मोटिव्ह जरी प्रूव्ह झाला नाही तरी सुद्धा त्या केसला फरक पडणार नाही आणि यू कॅनॉट वॉश अवे, यू कॅनॉट वॉश्ड आउट, यू कॅनॉट थ्रो अवे द प्रॉसिक्युशन केस, असं जजमेंट आहे. अँड दॅट जजमेंट यू विल फाइंड इन AIR 2010 सुप्रीम कोर्ट 2914. नाउ अशा प्रकारचे मोटिव्हचे जजमेंट काही आपल्याला बघायला मिळतील. देन रिसेंट जजमेंट आय विल टेल यू, अनवर अली वर्सेस स्टेट ऑफ हिमाचल प्रदेश 2020, 10 SCC 166. यामध्ये म्हटलंय फेलिंग टू प्रूव्ह अँड एस्टॅब्लिश द मोटिव्ह इज नॉट ग्राउंड टू रिजेक्ट द प्रॉसिक्युशन केस. म्हणजे कधी कधी मोटिव्ह प्रूव्ह नाही झाला तरी सुद्धा प्रॉसिक्युशनची केस रिजेक्ट करता येणार नाही, पण कधी सब्जेक्ट टू कंडिशन अदर एव्हिडन्स हा कन्व्हिन्सिंग असला पाहिजे. जर तो सर्कमस्टन्शियल असेल तर चेन ऑफ सर्कमस्टन्स ही पूर्ण झाली पाहिजे. जर तो डायरेक्ट असेल तर तो रिलायबल असला पाहिजे, तो ट्रस्टवर्दी असला पाहिजे, तो कन्व्हिन्सिंग असला पाहिजे. आणि एंड ऑफ द डे की आपल्याला सर्कमस्टन्शियल इव्हॅल्युएट करताना जे तत्व दिलेले आहेत त्या तत्वांचंही आपण पालन केलं पाहिजे. देन अगेन कॉन्ट्ररी व्ह्यू की has been taken in Babu versus State of Kerala in the year 2010, 9 SCC 189, जे म्हणतं की absence of motive is depending on the circumstantial evidence cases, it is weights in the favor of the accused. मग आता हे वेगवेगळ्या प्रकारचे जजमेंट्स बघितल्यानंतर आपल्या लक्षात येईल किंवा आपल्याला शंका पडेल किंवा आपल्या मनात प्रश्न निर्माण होईल की अरे मग करायचं काय. Then what to do in the cases of circumstantial evidence. आणि मोटिव्ह तुम्ही म्हणताय प्रूव्ह झाला तरी फरक पडत नाही, प्रूव्ह नाही झाला तरी प्रॉसिक्युशनच्या केसला फरक पडत नाही. देन वी विल हॅव टू इव्हॅल्युएट द केस की माझ्या केसमध्ये मोटिव्ह हा इम्पॉर्टंट आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. इफ इट पर्टेन्स टू द सर्कमस्टन्शियल एव्हिडन्स. समजा माझ्या केसमध्ये डायरेक्ट एव्हिडन्स असेल तर दॅट मोटिव्ह कॅन लूज द सिग्निफिकन्स. हावेवर मोटिव्ह इज इम्पॉर्टंट फॅक्टर बिहाइंड द क्राईम. म्हणून मोटिव्ह जर प्रॉसिक्युशननी क्लेम केला असेल तर तो डिस्प्रूव्ह करण्याचा मी प्रयत्न केला पाहिजे. मोटिव्हच या गुन्ह्याला नाही हे मी डिस्प्रूव्ह कसं डिस्प्रूव्ह करतो आपण, बाय वे ऑफ अ क्रॉस एक्झामिनेशन. उदाहरणार्थ सांगितलं की बघा यांची शेतीवरून वाद आहे आणि म्हणून ही घटना घडली. आता जर शेतीवरून वाद आहे आणि म्हणून ती घटना घडली आणि मग मी जर क्रॉस मध्ये रेफर केलं की हे बघा या केसचा तर निकाल 5 वर्षापूर्वीच लागलेला आहे आणि या केसचा निकाल तर तुमच्याच फेवर मध्ये लागलेला आहे, त्याच्यामुळे आरोपींनी किंवा आरोपीच्या फेवर मध्ये लागलेला आहे आणि हा वाद 5 वर्षापूर्वीच संपुष्टात आलेला आहे आणि म्हणून तुम्ही म्हणता की हा गुन्हा करण्याकरता जो मोटिव्ह आहे तो मोटिव्ह आता शिल्लक राहिलेला नाही. So motive is not at all remain or motive is not at all proved by the prosecution. आणि मग आपण त्या जजमेंटचा आधार घेऊन म्हणतो की इट हॅज बीन क्लेम्ड बाय द प्रॉसिक्युशन, हावेवर इट हॅज नॉट बीन प्रूव्ड. इट इज नॉट द केस ऑफ द प्रॉसिक्युशन दॅट देर इज नो मोटिव्ह फॉर द कमिशन ऑफ द क्राईम. दे से दॅट देर इज अ मोटिव्ह, हावेवर मोटिव्ह हॅज नॉट बीन प्रूव्ड. सो मोटिव्ह प्लेज an important role so far as circumstantial evidence cases are concerned. It provides an additional link in the chain of circumstances. म्हणून की यस मोटिव्हवर आपण केस चालवताना लक्ष दिलं पाहिजे. देन अगेन the favorable judgment in respect of motive and importance of the motive you will find in Shivaji Chinnappa Patil and that is versus State of Maharashtra 2021 5 SCC 626, which says that ki motive plays an important link to complete the chain of circumstance. म्हणून चेन ऑफ सर्कमस्टन्स जे आहे ते चेन ऑफ सर्कमस्टन्स ही कंप्लीट झाली पाहिजे आणि ही चेन ऑफ सर्कमस्टन्स पूर्ण करण्याकरता या सगळ्या लिंकेज आहेत, या सगळ्या लिंक आहेत. मग लिंक काय, लास्ट सीनची लिंक आपण बघितली.
ती कशी प्रूव्ह करायची, कशी डिस्प्रूव्ह करायची ती बघितली इन द लाईट ऑफ जनरल प्रिन्सिपल्स ऑफ द सर्कमस्टन्शियल एव्हिडन्स. देन आपण बघितलं मोटिव्ह, की मोटिव्ह ही सुद्धा लिंक ठरू शकते सर्कमस्टन्शियल एव्हिडन्स प्रूव्ह करताना किंवा डिस्प्रूव्ह करताना. म्हणून मोटिव्ह कसा प्रूव्ह करायचा किंवा मोटिव्हचा इम्पॉर्टन्स काय इन द केसेस ऑफ सर्कमस्टन्शियल एव्हिडन्स अँड हाऊ इट प्रोव्हाइड्स अ ॲडिशनल लिंक टू कम्प्लीट द चेन ऑफ सर्कमस्टन्सेस that we try to gather or that we try to discuss. म्हणून की with these two important factors, I will conclude myself for today.